पाठ 25वा नवा पैलू. लेखक प्रतिभा बानट यांचा जन्म 1942 अमरावती येथे झालेला आहे. श्री बलिदान राठी व मूकबधीर विद्यालयामध्ये शिक्षिका म्हणून कार्य. मूकबधीर या समस्या ज्या होत्या तर त्यांच्यावर अखेर त्यांनी कथा व लेखक प्रसिद्ध आहेत. बोलू व ऐकून न शकणाऱ्या मुलांची योग्य वेळी तपासणी करून त्यांच्यावर उपचार केल्यास हे मुले बोलू शकतात. त्यासाठी शाळा हा एक चांगला उपाय आहे हे या कथेतून लेखिकेने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजी आपल्या 4-5 मुलांना नातवाला घेऊन बसमधून उतरल्या. आभाळ अगदी गच्च भरून आलेलं होतं. क्षणाभरातच पाऊस कोसळणार असं चित्र वाटू लागलं. स्टँडपासून दवाखाना अगदी जवळ असल्याने आजी नातवाला घेऊन चालत निघाली. आजीचा नातू दिगू आजूबाजूला पाहत हळूहळू चालत होता. चलणारे लवकर, पाऊस सुरू व्हायच्या आत पोहोचले पाहिजे दवाखान्यात, आजी दिगूला म्हणाली. पण त्याला सांगून काय उपयोग, ऐकू कुठं येतंय त्याला. आजी खंत करत फुटफुटली आणि स्वतःशीच बोलू लागली. दवाखान्याची बंद दाराकडे आजीचे लक्ष गेले. आता कुठे थांबणार, आजी विचारात पडली. एवढ्यामध्ये रिक्षांचा जोराचा आवाज ऐकू आला. तिने मागे वळून पाहिले तर रिक्षाच्या समोर दिगू उभा होता आणि रिक्षावाला त्याला काहीतरी बोलत होता. अरे पोरा, केव्हाचा आवाज देतोय पण ढिम्म हलत नाही, बहिरा आहेस की काय. रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले. आजीला वाईट वाटले की रिक्षावाल्याला माहीतही नव्हतं की ह्या मुलांना ऐकू येते की नाही येते, परंतु रिक्षावाला आक्रोश करून जोरजोराने दिगूला ओरडत होता. ज्या दिवशी दिगू बहिरा आहे असे लक्षात आले त्या दिवसापासून त्याचे घरदार सर्व काळजीत पडले होते आणि ऐकू न आल्यामुळे ही एक जी काही समस्या असन, या समस्येला खूप मोठं सामोरं जावं लागतं. ह्या सामोरं जाण्याच्या कल्पनेतून लक्षात यायला लागतं की ज्यांना असा त्रास असेल तर ते किती परेशान होत असतील. आता गावातल्या लोकांनी सांगण्यावरून आजी त्याला घेऊन एका वेड्या आशेने शहराच्या डॉक्टराकडे आली होती. दवाखाना बंद होता. बाहेर मुसळधार पाऊस आणि दीडमूड होऊन ती भिंतीच्या आडोशाला थांबून उभी राहिली होती. इतक्यात एक तरुण मुलगी वत्सला आजीच्या शेजारी येऊन उभी राहिली. आजी शहराच्या डॉक्टराबद्दल स्वतःशीच बोलत होती. ते सारे वत्सलाने ऐकले होते. रिक्षावाल्याने दिगूला हटकले होते तेव्हा तेही तिने पाहिले होते. काहीतरी मनाशी ठरवून आजीने स्वतःशीच म्हणाली, कोणत्या गावाला जायचं आजी, पाऊस तर फार पडतोय. ती मुलगी बोलू लागली. कोण ग बाई तू, आजीने तिला विचारलं. माझं नाव वत्सला आहे, मी शिक्षिका आहे. वत्सला आजीला बोलायला लागलेली आहे. असं होय, मला वाटलं तू एखादी डॉक्टरच आहेस. ज्याच्यासाठी मी शहराला आले होते तो दवाखाना तर बंद आहे. काय करावं कळेनासं झालंय बघ. आजी बोलायला लागली. वत्सला देखील ऐकायला लागलेली आहे. तेवढ्यात पावसात कुठे जाता, या वादळात झाडबीड रस्त्यात पडतात. आजी त्यापेक्षा माझ्या घरी चला. वत्सलाने आजीला बोलायला सुरुवात केलेली आहे. वत्सला सुद्धा आजीसोबत बोलते, आजीसुद्धा वत्सलासोबत बोलते. नको घरी, या पोराची आई वाट पाहत आहे. पाहू द्या आजी, आज रात्री माझ्याकडेच राहू द्या. उद्या मी तुम्हाला जे काही दाखवीन ते पाहून तुम्ही हसत हसत घरी जाल. वत्सलाने आजीला मोहात पाडले. आजी थोडीशी विचारात देखील पडली होती आणि मनाशी काहीतरी ठरवून म्हणाली, असं आहे तर हसणं मिळणार असेल तर मी तुझ्या घरी येते.
मी गेली 5 वर्षे झाली आहेत हसणं विसरलो आहोत. पाऊस ओसरल्यावर आजी दिगू वत्सलाच्या घरी गेले. जेवण झाले, गप्पा मारणे सुरू झालेले. वत्सला ही मूकबधीर मुलांच्या शाळेमध्ये शिक्षिका होती. अत्यंत आनंदी हसऱ्या स्वभावाची ती वत्सला शिक्षिका आजीला बोलत होती. तिने विचार केला की बोलकी मुले शिकतात, हसतात, खेळतात, आनंदी जीवन जगतात. त्यांना कोणीही शिकविल, पण त्यांच्या वाट्याला बहिरेपणाचे, मुकेपणाचे जे काही दुःख आले आहे त्यांना कोण शिकवणार, कोण सुकावणार, त्या मूक कळ्या कोण उमलणार. आजी बोलत होत्या आणि शिक्षिका वत्सला त्यांचं बोलणं चांगल्या प्रकारे ऐकत होती. त्यांच्यातील स्वत्व जाणून त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचा विश्वास, हास्य फुलवायचे हा पक्का निर्धार करून मी मूकबधीर मुलांच्या शाळेमध्ये शिक्षिकाचे काम करत होते. आजीशी गप्पा मारत तिने त्यांची सर्व माहिती काढून देखील घेतली होती. बोलता बोलता आजीनेही त्यांना बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या होत्या. आजीनं आजी पण कितीतरी दिवसांनी असे मनमोकळे बोलायला विसरल्याच होत्या आणि बोलायला मिळाल्यामुळं त्या बोलतच राहिल्या. आमच्याकडे कोणीच असं मूकबधीर नाही पोरी, त्यामुळे आम्हाला फार धक्का बसला आहे. आजी हळहळून वत्सला शिक्षिकाला बोलत होत्या. वत्सलाला खूप वाईट वाटलंय. हे ऐकू येत नाही म्हणजे सारं संपलं असे नाही. शहरात त्यांना कानांची तपासणी वगैरे केल्याच्या नंतर तिथं वेगवेगळ्या प्रकारे ऐकू येत नसलं तरी संपत नाही. शहरामध्ये कानांची तपासणी करून त्यांचा श्रवणास वेळेच पाहिला असता त्यानुसार श्रवणयंत्र दिले असते आणि आतापर्यंत तो बोलूसुद्धा शकला असता. आजी किती लवकर हे व्हायला पाहिजे होते. मुलांची पहिली 5 वर्षे म्हणजेच भाषा शिकण्याचे वय. वत्सला बोलून गेली. दुसऱ्या दिवशी आजीने वत्सला आजीला घेऊन त्या मुक्या मुलांच्या शाळा असते दाखवायला आणलेले. हे पाहून आजीला आश्चर्य वाटले. हेडफोन्स लावून बसलेले मुले, माईकमधून शिकणाऱ्या बाई, हे सगळे आजीला नवलच वाटत होतं. शाळेतील एक बाई एक छोटा मुलांच्या यंत्राच्या साहाय्याने गोष्टी शिकवत होत्या. हे वत्सला आजीने पाहिले. वत्सलाने ते आजीला दाखवलेले. वत्सला आजीसोबत बोलत आहे, आजीला सगळ्या काही गोष्टी दाखवत आहे. आजी उत्सुकतेने सुद्धा बघत आहे. बहिऱ्या मुलांच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार टिपायला त्यांचे कान सावध झाले आणि मूल बाईसारखे हसत हसत बोलले. तेव्हा तर आजीच्या अंगभर आनंद लहरी उसळल्या होत्या. पार आनंद त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. आजी खूप उत्साहित झाल्या आणि वत्सला त्यांना यंत्राची माहिती देऊ लागल्या. आजीलाही कुतूहल वाटत होतं, त्यामुळं आजीही प्रत्येक गोष्ट निहाळून पाहत होत्या. यंत्रामुळे बहिऱ्या मुलांना आवाज ऐकू येतो. आवाज आल्याच्या आनंदाने ते मूल आपल्या चेहऱ्याकडे पाहते, आपल्या ओठाच्या हालचाली पाहते व बोलण्याचा प्रयत्न देखील करते. हे आजीला या अगोदर माहीत नव्हते, पण हे सगळं काही पाहत असताना आजीचे मनोमन उत्साहित आणि प्रफुल्लित होत होते. तिने त्यांना हिअरिंग दाखवले, इंडिकेशन्स लूप सिस्टमची खोली दाखवली आणि हळूच आजीला विचारले, काय आजी, मग दिगूला ठेवायचं का आमच्या शाळेमध्ये? आणि आजीचा सुद्धा आनंद फार मोठा होता. आजी गालातल्या गालात खुदकून हसल्या आणि आजीला वाटलं की आपल्यापाशी ठेवून याच्या शिक्षणाचा आणि याच्या जीवनाचा आपण काहीही उपयोग करणार नाही. माझा दिगू येऊ दे तुमच्या शाळेत. पण असे पुटपुटत आजी एका वेगळ्या स्वप्नात हरवल्या. आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखाची जाणीव झाली होती. त्यांच्या मनामध्ये विचार आला, आपल्याही खेड्यात अशी मूकबधीर शाळा काढली तर. मनाशी काहीतरी ठरवून आजी म्हणाल्या, पोरी, माझ्या गावी अशी शाळा काढून देशील? आजी शाळा काढायची म्हणजे जागा, पैसा पाहिजे, यंत्र किती महाग आहेत. वत्सला शिक्षिका बोलू लागल्या, वत्सलाबाई, आम्ही खेड्यातले लोक शिक्षकानं अडाणी राहिलो आहे, पण कष्टानं आम्ही शेती खूप जमवली. एक शेत विकलं तर लाखाला जाईल, आजी म्हणाल्या. आता मात्र वत्सला थक्क होऊन ऐकत होती.
म्हणजे शेत विकून एवढा पैसा तुम्ही मुलांसाठी शाळेला देणार? हो देणार अगं बाई. माझ्या गावची मुलं शाळेत शिकतील, जातील, त्यांना वळण लागेल, स्वतःच्या पायावर उभा राहतील. आजीनं मूक बधिरांसाठी काही करायचे ठरवले आहे. आणि तिने असे बोलून सुद्धा दाखवलेले आहे. आजीच्या या विचारातून या नव्या पैलूचे दर्शन होताच वत्सलाच्या अंतःकरण दुःखाने भरून आलेलं आहे. वत्सला शिक्षकांना सुद्धा वाटलेलं आहे की आपण एखाद्या रत्नापैकी एक मौल्यवान रत्न जसा शोधून मिळत नाही, तशा आजी या वत्सला शिक्षकांना मिळाल्या होत्या. त्यांच्या दुःखामध्ये सामील होऊन त्यांनी सर्व मुलांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न देखील करत होत्या. ती म्हणाली, आजी मी म्हटलं होतं ना, उद्या मी जे दाखवीन ते पाहून तुम्ही हसत हसत घरी जाल. हो ग वत्सला, त्या कालच्या पावसाने माझ्यावर फार उपकार केलं. मी शहरातल्या डॉक्टरकडे निघाले होते, तुझ्या रूपात मला डॉक्टरच भेटले बघ. आजी हसू लागल्या. आजीच्या उत्तराने वत्सला मॅडम देखील उत्साहित आनंदित झाल्या होत्या. तिलाही हसू आले. कालपासून ही आपल्या आईसारखी दिसणारी बाई हसते, आजी हसते हे पाहून कसे का होईना दिगूच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू उमटलं होतं. आणि दिगूला सुद्धा एक चांगल्या प्रकारचा आनंद इथं मिळाला होता. तर एका आजीने आपल्या नातवासाठी काय अथक प्रयत्न केला होता. शिक्षिकेने सुद्धा मन लावून त्यांना मदत करून दिगूला त्याचं कार्य पूर्णत्वाला आणण्यासाठी खूप मोठी मदत केलेली आहे.